आणि आता पाहणार आहोत पीक सल्ला। पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलेलं आहे। कुठे दुबार पेरणी तर कुठे पीक जगवण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये पिकांची कशी काळजी घ्यावी ते पाहूयात या पीक सल्ल्यामध्ये। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। कोकण विभाग। उर्वरित भात पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी। लागवडीसाठी 4 सूत्री लागवड पद्धतीचा अवलंब करावा। भाताची 1 महिन्याहून अधिक दिवसांची रोप लावताना चुडातील रोपांची संख्या 4 ते 5 ठेवावी आणि अशा क्षेत्रात 25% वाढीव नत्र द्यावं। पुनर्लागवडीसाठी आणि पुनर्लागवड केलेल्या भात पिकाला पाणी कमी पडत असल्यास बाहेरून म्हणजेच नदी, नाले, विहिरी, तळी अशा ठिकाणाहून आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरवठा करावा। नागलीची पुनर्लागवड करताना 2 रोपात 15 सेंटीमीटर तर 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर राहील अशा तऱ्हेनं ठोंबा पद्धतीनं लागवड करावी। ठोंबाच्या छिद्रात 870 ग्राम युरिया आणि 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा क्षेत्र याप्रमाणे खताची मात्रा द्यावी। भुईमुगाची पेरणी राहिली असल्यास ती लवकरात लवकर पूर्ण करावी। आंबा पिकात खताची मात्रा देऊन झालेली असल्यास नियमित फळधारणेसाठी कलमांना 15 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान 10 वर्षांवरील कलमांना पॅक्लोब्युट्राझॉल द्यावं। वेलवर्गीय भाज्यांमध्ये वेल सुटायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काठीचा आधार द्यावा आणि मातीची भर द्यावी। भेंडी, मिरची, वांगी अशा भाज्यांना खताचा दुसरा हप्ता द्यावा। भेंडीसाठी प्रति गुंठा क्षेत्रात 720 ग्रॅम युरिया, वांग्यासाठी 1080 ग्रॅम युरिया आणि मिरचीसाठी 810 ग्रॅम युरिया या प्रमाणात खताचा दुसरा हप्ता द्यावा। वांगी आणि मिरचीची रोपं तयार झाली असल्यास पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या ठिकाणी पुनर्लागवड करावी। मध्य महाराष्ट्र विभाग। पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे भात रोपांची पुनर्लागवड करणं थांबवावं। लागवड केलेल्या क्षेत्रात म्हणजेच भात खाचरात 2 ते 3 सेंटीमीटर पाणी पातळी राखावी। पुनर्लागवड केलेल्या भात पिकात 3-4 दिवसांनी युरिया DAP ब्रिकेट 70 किलो प्रति एकर या प्रमाणात वापरून अन्नद्रव्यांचं नुकसान टाळावं। पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी खरीप सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी। नवीन आडसाली ऊस लागवडीसाठी रान तयार असल्यास 15 जुलै नंतर लागवडीस सुरुवात करावी। लागवडीसाठी कोश 86-032 म्हणजेच निरा, फुले 0265 हे वाण वापरावं। लागवडीसाठी शक्यतो रोपवाटिकेतीलच बेणं वापरावं। बेणं 9 ते 10 महिन्यांचं कोवळं, रसरशीत, रोग आणि कीडमुक्त लांब कांड्यांचं वापरावं। लागवडीसाठी 2 डोळ्यांची टिपरी वापरावीत। कपाशी पीक क्षेत्र स्वच्छ ठेवावं। कपाशीला 10 ते 12 दिवसांनी जरुरीप्रमाणे हलकं पाणी द्यावं। रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ग्रॅम ॲसिफेट अधिक 5 मिलीलिटर स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं। त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिलेली नसल्यास मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो अधिक बोरॅकॉल 10 किलो अधिक झिंक सल्फेट 5 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावं। यामुळे लाल्या रोगाच्या प्रतिबंधास मदत होते। मिरची, टोमॅटो, वांग्यासारख्या भाजीपाला रोपांची पुनर्लागवड करावी। फुले समर्थ किंवा बसवंत 780 या कांदा जातीच्या बियाण्याची रोपवाटिकेत गादी वाफ्यावर लागवड करावी। साधारण ऑगस्ट महिन्यात रोप लागवडीसाठी तयार होतील। पाण्याची उपलब्धता असल्यास आपत्कालीन पीक व्यवस्थापनाअंतर्गत रोपांना संरक्षित पाणी द्यावं। मराठवाडा विभाग। कापूस आणि तूर पिकाची पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा आल्यावर 15 जुलैपर्यंत पेरणी करावी। पेरणी केलेल्या आणि उगवण झालेल्या खरीप भुईमुग पिकात 4 ओळीनंतर सरी काढावी। मका पिकाची पेरणी केली नसल्यास पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर 15 जुलैपर्यंत पेरणी करावी। पेरणी करत असताना बियाण्यास इमिडाक्लोप्रिड लावून पेरणी करावी।
द्राक्षबागेत ढगाळ वातावरणामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागेत फवारणी करावी. सीताफळ बागेस 125 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 125 किलो पालाश प्रति झाड अशी खताची मात्रा देऊन पाणी द्यावं. पाण्याची उपलब्ध असल्यास टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता जनावरं पावसात भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विदर्भ विभाग. खरीप पेरणी न झालेल्या क्षेत्रावर सलग 2 ते 3 दिवस पुरेसा पाऊस झाल्यावरच खरीप पिकांची पेरणी करावी. खरीप पिकांना सिंचनाच्या उपलब्धतेनुसार हलकं ओलीत करावं. पिकातील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावं. धान रोपवाटिका तणविरहित ठेवावी. रोपाच्या बाजूची जागा वखरून स्वच्छ ठेवावी. जमिनीत ओल असताना किंवा 10 ते 15 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पिवळ्या पडलेल्या रोपवाटिकेवर 2% युरियाची म्हणजेच 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी संध्याकाळच्या वेळेला करावी. पावसाच्या उघडीपीमुळे धान रोपवाटिकेवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरॅथ्युऑन 2% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो या प्रमाणात सायंकाळच्या वेळी धुरळावी किंवा सायपरमेथ्रिन 10% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पेरणीपासून 15 ते 20 दिवसांनी तण नियंत्रणासाठी उगवण पश्चात तणनाशक इमॅझेथाफिर 10% SL 10 मिलीलिटर किंवा 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरीप मिरची, वांगी, टोमॅटो पिकाची रोपवाटिकेत तयार झालेली 4 ते 6 आठवड्यांच्या रोपांची लागवड करावी. लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे 5% निंबोळी अर्क 10 लिटर अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅमच्या द्रावणात बुडवून मगच लागवड करावी. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.